ओझेम्पिक. तुम्ही याबद्दल ऐकलंय का? आजकाल एक नाव खूपच चर्चेत आहे. सोशल मीडियावर याला फॅट लॉस इंजेक्शन, सेलिब्रिटी ड्रग किंवा मॅजिक सोल्युशन म्हणून प्रमोट केलं जातंय. पण जेव्हा एखादी गोष्ट इतकी हाईप क्रिएट करते, तेव्हा तिचं खरं सत्य समजून घेणं खूप गरजेचं असतं. स्पेशली जेव्हा ते तुमच्या हेल्थशी रिलेटेड आहे. सर्वात आधी एक बेसिक क्लॅरिटी, ओझेम्पिक मुळात वेट लॉससाठी बनलेलंच नव्हतं. हे डायबिटीसच्या ट्रीटमेंटसाठी डेव्हलप केलं गेलं होतं. पण जेव्हा पेशंट्स ते वापरू लागले, तेव्हा डॉक्टरांना दिसलं की त्यांचं वेटसुद्धा सिग्निफिकंटली कमी होते. तिथूनच ओबेसिटी मॅनेजमेंटमध्ये त्याचा वापर सुरू झाला. म्हणजे हे वेट लॉस ड्रग डिझाईनने नाही आहे, तर डायबिटीस ड्रग आहे. त्याचा एक स्ट्रॉंग साईड इफेक्ट म्हणजे वेट लॉस. आता याचा मेकॅनिझम समजून घेऊया, जो या संपूर्ण कन्सेप्टचा कोर आहे. ओझेम्पिक बॉडीमधल्या एका हॉर्मोनला मिमिक करतं, ज्याला GLP-1 म्हणतात. हा हॉर्मोन नॉर्मली तुमच्या गटमधून रिलीज होतो जेव्हा तुम्ही खाता. त्याचं काम असतं ब्रेनला सिग्नल देणं, पोट भरलं आहे आता थांब. हे इन्सुलिन रेग्युलेट करतं, ब्लड शुगर कंट्रोल करतं आणि ॲपेटाईट मॅनेज करतं. प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा लाईफस्टाईल डिस्टर्ब होते. आजकाल ओव्हरवेट किंवा ओबेस लोकांमध्ये हा सिग्नलिंग सिस्टीम वीक होतो. बॉडी सिग्नल देत असते की इनफ फूड, बट ब्रेन तो सिग्नल प्रॉपरली प्रोसेस करत नाही. त्यामुळे ओव्हर इटिंग चालूच राहतं. इथे 2 प्रकारची हंगर समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. एक फिजिकल हंगर, जी तुमच्या बॉडीची गरज आहे, आणि दुसरी हेडोनिक हंगर, जी बाकी कारणांमुळे होते. मॉडर्न लाईफस्टाईलमुळे हेडोनिक हंगर डॉमिनेट करते. ओझेम्पिक हा सिस्टीम हॅक करतं. हे GLP-1चं साईड इफेक्ट आर्टिफिशियली स्ट्रॉंग करतं, ज्यामुळे ब्रेनचा सटायटी सेंटर ॲक्टिवेट होतो आणि तुम्हाला लवकर फुल वाटायला लागतं. त्याचबरोबर हे गॅस्ट्रिक एम्प्टिंग स्लो करतं, म्हणजे खाणं जास्त वेळ पोटात राहतं. त्यामुळे भूक कमी लागते आणि नॅचरली तुम्ही कमी खाता. इथे खूप इम्पॉर्टंट पॉईंट, ओझेम्पिक फॅट डायरेक्ट मेल्ट करत नाही. हे मेटाबॉलिझम मॅजिकली बूस्ट करत नाही. हे फक्त तुम्हाला कमी खायला मदत करतं. वेट लॉस होतो कारण कॅलरीज इंटेक कमी होतो आणि ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता रिझल्ट्सबद्दल बोलूया. क्लिनिकल स्टडीजनुसार सेमॅग्लुटाईड सारख्या ड्रग्समुळे एका वर्षात ॲव्हरेज 10 ते 15% बॉडी वेट लॉस दिसतो. न्यूअर ड्रग जसं ट्रायझेप्टाईडमध्ये हा नंबर 18 ते 22 पर्यंत जाऊ शकतो. म्हणून याला गेम चेंजर म्हणतात. पण प्रत्येक कॉईनचे 2 साईड असतात. जेव्हा लोक हे ड्रग बंद करतात, तेव्हा अनेक केसेसमध्ये वेट परत वाढतं. रिझन सिंपल आहे, जोपर्यंत ड्रग चालू आहे तोपर्यंत ॲपेटाईट कंट्रोलमध्ये असते. जसं तुम्ही ते बंद करता तसं तुमचं नॅचरल हंगर सिस्टीम परत ॲक्टिवेट होतं. जर लाईफस्टाईल चेंज केला नसेल तर वेट रिगेन होणं ऑलमोस्ट एक्सपेक्टेड आहे. म्हणजेच हे क्युअर नाही, हे मॅनेजमेंट टूल आहे. आता साईड इफेक्ट्सबद्दल बोलूया. सुरुवातीला नोशिया, वॉमिटिंग, कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया ही कॉमन लक्षणं असतात. कारण डायजेशन अचानक स्लो होतं. बॉडीला ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. काही लोकांना फटीग आणि वीकनेस जाणवतं. कारण कॅलरीज इंटेक अचानक कमी होतं. हे सिम्पटम्स बहुतेक वेळा टेम्पररीच असतात. पण एक डीपर कन्सर्न म्हणजे मजल लॉस. रॅपिड वेट लॉसमध्ये फक्त फॅट नाही, मजल पण कमी होतं. स्टडीज सांगतात की 25 ते 30% वेट लॉस मजल मासचं असू शकतं, जर प्रॉपर केअर घेतली गेली नाही तर. हे लाँग टर्ममध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं, कारण मजल हा तुमचा मेटाबॉलिक इंजिन आहे. मजल कमी झालं तर मेटाबॉलिझम स्लो होतो आणि फ्युचरमध्ये वेट रिगेन होऊ शकतं. म्हणूनच जर कोणी ओझेम्पिक वापरत असेल तर स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि ॲडिक्वेट प्रोटीन खूप इम्पॉर्टंट असतं. आता लाँग टर्म सेफ्टी. हे ड्रग तुलनेने नवीन आहेत. साधारण 10-12 वर्षांचा डाटा अवेलेबल आहे, जो शॉर्ट टर्म सेफ्टीसाठी रिअश्युरिंग आहे. पण 20 ते 30 वर्षांचा लाँग टर्म इम्पॅक्ट अजून क्लिअर नाही. म्हणजे आज आपण कॉन्फिडेंटली सांगू शकतो, मेडिकल सुपरविजन खाली शॉर्ट टर्म यूज रिलेटिव्हली सेफ आहे, पण लाँग टर्म अजून रिसर्चचा विषय आहे. आता बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह पाहूया. जर एखादा पर्सन सिव्हिअर ओबेसिटीमध्ये असेल, जिथे डायबिटीज, हार्ट डिसीज, स्ट्रोक किंवा जॉईंटचे प्रॉब्लेम हा हाय रिस्कवर असतील, तर ओझेम्पिक सारखी मेडिसिन लाईफ चेंजिंग ठरू शकतात. पण जर नॉर्मल वेट आणि माइल्ड ओव्हरवेट पर्सन फक्त क्विक फॅट लॉस किंवा एस्थेटिक पर्पजसाठी वापरत असेल, तर तो अननेसेसरी रिस्क घेतोय. आयुर्वेदाच्या पर्स्पेक्टिव्हने पाहिलं तर ओबेसिटी फक्त जास्त खाण्यामुळे होत नाही. त्याचा संबंध मेटाबॉलिझम, डायजेशन, हॉर्मोन बॅलन्स आणि लाईफस्टाईलशी असतो. ओझेम्पिक फक्त भूक कंट्रोल करतं, पण रूट कॉज ॲड्रेस करत नाही. म्हणूनच सस्टेनेबल सोल्युशनसाठी लाईफस्टाईल चेंज अनअवॉइडेबल आहे. फायनल गोष्ट सिंपल आहे. ऑझेम्पिक एक पॉवरफुल टूल आहे, पण शॉर्टकट नाही. हे तुम्हाला पुश देऊ शकतं, पण तुमच्याऐवजी काम करू शकत नाही.
जर तुम्ही लाईफस्टाईल चेंजशिवाय वापरलं तर रिझल्ट टेम्पररी राहतील आणि लाईफस्टाईल सोबत वापरलं तर हे ॲक्सिलेटर होऊ शकतं. डिसिजन नेहमी पर्सनलाइज हवा. हा सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करण्याचा विषय नाही. प्रॉपर मेडिकल कन्सल्टेशन, ब्लड रिपोर्ट्स आणि रिस्क बेनिफिट ॲनालिसिस खूप गरजेचं आहे. शेवटी एक लक्षात ठेवा, सस्टेनेबल हेल्थ इंजेक्शनमधून येत नाही, हॅबिटमधूनच येते. जर तुम्हाला हा एक्सप्लेनेशन क्लिअर वाटला असेल तर व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा आणि अशाच प्रॅक्टिकल हेल्थ कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.